नमस्कार मंडळी, मी माधवी. तर वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत एकदम गरमागरम चमचमीत झणझणीत तर्रीदार असे विदर्भ स्पेशल तर्री पोहे. पोहे तर आपण नेहमी खातोच, परंतु त्यासोबतच तर्रीदार चणे तुम्ही खाल्लेत का? चला तर मग तर्री पोहे कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण इथे पोहे बनवणार आहोत. तर पोह्यासाठी लागणारे साहित्य इथे बघून घेऊया. तर इथे मी पोहे घेतलेले आहे, तसेच बटाटा, त्यानंतर शेंगदाणा, उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, निंबू, हळद, मीठ, तेल, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, साखर. तर आता इथे पोहे धुण्यासाठी मी एका बाउलमध्ये पोहे काढून घेणार आहे आणि 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर पोहे स्वच्छ धुवून झालेले आहे, बाजूला ठेवून घेते. तर आता पोहे फोडणी घालण्याकरिता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडलेली आहे. जिरे टाकून घेणार आहे. जिरे पण छान फुललेलं आहे. तर यामध्ये कांदा कापलेला टाकून घेते, तसेच हिरव्या मिरच्या, शेंगदाणे टाकून घेणार आहे. फिरून घेऊया. कढीपत्ता टाकून घेते, तसेच वाटाणा टाकलेला आहे. तर बटाटा टाकून घेणार आहे. एक छोटा बटाटा टाकलेला आहे मी आणि परतून घेऊया. झाकण ठेवून शिजू देणार आहे. तर आता शिजून झालेलं आहे. तर यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मस्तपैकी परतून घेऊया. तर आता आपला बटाटा सुद्धा शिजलेला आहे. यामध्ये पोहे टाकून घेऊया. धुवून घेतलेले पोहे टाकून घेते आणि परतून घेणार आहे. एकजीव करून घेते, सगळं मिक्स करून घेऊ छान. तर यामध्ये आता चवीनुसार साखर टाकून घेते आणि अर्ध निंबूचा रस टाकून घेणार आहे इथे मी. आणि फिरून घेऊया आणि मस्तपैकी वाफ काढून घेऊया. बघू शकता मस्त असे गरमागरम पोहे तयार आहे आपले. यात कोथिंबीर टाकून घेऊया. तर गरमागरम पोहे तयार आहे. तर आता आपण तर्री बनवूया. तर तर्रीसाठी लागणारे साहित्य, तर इथे मी 1 वाटी रात्रीला चणे भिजत घातले होते. ते चणे, कोथिंबीर, कांदा, खोबरा कीस, तेजपान, लसूण, अद्रक, कढीपत्ता, तसेच काही बेसिक मसाले घेतलेले आहे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर आणि मीठ. तर आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर्री बनवण्यासाठी. तर इथे मी कांदा भाजून घेते. तव्यावर कांदा टाकून घेतलेला आहे. त्यावर थोडं तेल टाकून घेते, तसेच 1 अद्रकचा तुकडा, तसेच 10-12 पाकळ्या लसूण, खोबरा कीस परतून घेऊया. तर यामध्ये आता तेजपान टाकून घेणार आहे. जिरे आणि कोथिंबीर पुन्हा परतून घेऊया. तर आता वाटण झालेलं आहे आपलं परतून. आता आपल्याला वाटण काढायचं आहे. याचं कांदा वगैरे परतून झालेला आहे. मिक्सरला फिरून घेऊया. तर अशा पद्धतीचं वाटण तयार आहे आपलं. तर आता गॅसवर कुकर ठेवून घेणार आहे. त्यामध्ये तेल टाकून घेते.
तर्री म्हटलं की थोडं तेल जास्तच पाहिजे. तर इथे मी 2 चम्मच मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की वाटण टाकणार आहे. वाटण मस्त परतून घेऊया. तर आता ते बेसिक मसाले टाकून घेऊया आपण. तर हळद, लाल मिरची पावडर, तसेच धने पावडर 2 चम्मच, जिरे पावडर 2 चम्मच, चवीनुसार मीठ. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर्री म्हटलं की थोडं तिखटच हवं आहे. मी इथं 3 चम्मच तिखट वापरलेलं आहे. छान मस्त पैकी परतून घेऊया. थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकलेलं आहे इथे मी. तर बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आता भिजवलेले चणे टाकून घेऊया. आणि चणे सुद्धा 1-2 मिनिटं परतून घेऊया. तर यामध्ये आता पाणी टाकून घेऊ. चणे परतून झालेले आपले. मस्तपैकी तेल सुटलं आहे. तर इथे मी गरम पाणी टाकते. तर्री म्हटलं की थोडं रस्सा जास्तच पाहिजे, घट्टसर नको. तर थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे इथे मी. आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेला आहे. बघू शकता चणे शिजलेले आहे मस्तपैकी. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तर तर्री तयार आहे आपली. आणि पोहे सुद्धा. तर मस्त तर्री पोहे आपले तयार आहे. गरमागरम झणझणीत तर्री, गरमागरम पोहे. तर तर्री पोहेची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.